झी 24 तासच्या रसिक प्रेक्षकांना आम्हा कलावंतांचा सप्रेम नमस्कार आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मित्र हो, आपली माय, आपली मराठी भाषा काय वर्णावी, तिची महती, तिचं गुणगान कसं करावं ते सुरेश भटांनी आधीच करून ठेवलं आहे. इतकं छान करून ठेवलं आहे. सुरेश भट म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. क्या बात. खरंच ही आपली मराठी भाषा आणि तिचं गुणगान मी काय करावं. मी फक्त प्रतिभावंत सुरेश भट नावाच्या एका कलंदर शायराने दिलेले शब्द मी माझ्या स्वरातून व्यक्त करू शकतो. ते असे आहेत. आसवांदी मी मला भिजवू कशाला, आसवानी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला, सजवू कशाला. पुढे भट म्हणतात, तेच महत्वाचं आहे. सायमी खातो, सायमी खातो मराठीच्या दुधाची, सायमी खातो मराठीच्या दुधाची, सायमी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला, झिजवू कशाला, झिजवू कशाला, कशाला. फारसीतून मराठीत, फारसीतून उर्दूत आणि उर्दूतून मराठीत गझल आली. त्याचं श्रेय दोन मोठ्या शायरांना जातं. ही जमीन मराठी भाषेत तयार केली माधव ज्वेलेनांनी आणि त्याच्यावर कळस चढवला तो कविवर्य सुरेश भटांनी. आणि मग ही गझल बोलीभाषेत सुद्धा आली. ती वऱ्हाडी भाषेत कशी आली, गिरीश खारकर याच्या शब्दात मी ऐकवतो. शेतकऱ्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे. ती अशी आहे. अवकानी पावसान, क्या बात. अवकानी पावसान, अवकानी पावसान, अवकानी पावसान, आल डोळ्यामध्ये पाणी, अवकानी पावसान, आल डोळ्यामध्ये पाणी, सांग आता, सांग आता कसा गाऊ, कसा 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 गाऊ, सांग आता कसा गाऊ, सांग आता, सांग आता कसा गाऊ, निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी, अवकानी पावसान. पुढे काय म्हणतात गिरीश. अवकानी पावसान, आलं डोळ्यामंदी पाणी, कसा निसटून गेला, कसा निसटून गेला, काळ हातून बुहारा. तो चांगला काळ, तो उत्तम काळ गेला, निसटून गेला. कसा निसटून गेला, निसटून गेला, काळ हातून बुहारा, 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 काळ बुहारा निसटून गेला, काळ हातून बुहारा.
कसा 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 निसटून गेला काळ हातून बुहारा. बाप होता तवा राजा, बाप होता तवा राजा, तवा राजा बाप होता. बाप होता तवा राजा, माय होती तवा राणी, माय होती तवा राणी. अवकाळी पावसान आलं डोळ्यामंदी पाणी. सांग आता कसा गाऊ, सांग आता कसा गाऊ. निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी, निळ्या आभाळाची गाणी. आपल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक वेगळी गझल मी तुम्हाला ऐकवतो. हा वेगळाच एक अँगल साधला आहे शायराने. आपली शिकार कोण करत असतं? शत्रू करतो की मित्र करतात की आप्त करतात की भाले की बंधू की काय, कोण करतं आपली शिकार? त्याचं वेगळंच उत्तर त्या शायराने दिलं आहे. मला मोठी आवडली ही गझल. आज तुम्हाला 2-3 शेर ऐकवतो. क्या बात है. पेश आहे. केले हजार वादे, केले हजार वादे, अन पक्षपात केला. माझ्याच माणसाने माझाच घात केला, घात केला, घात केला. केली शिकार माझी, माझी केली शिकार माझी, शिकार माझी केली शिकार माझी, केली शिकार माझी, माझी माझी शिकार माझी केली शिकार माझी, माझी केली शिकार माझी, शिकार माझी केली शिकार माझी. माझ्या माझ्याच माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणाने. काटे कुठेच नव्हते, नव्हते काटे, काटे कुठेच नव्हते, कुठेच नव्हते काटे, कुठेच नव्हते. केला दगा, केला दगा फुलाने केली शिकार माझी, केली शिकार माझी. क्या कहना. मी बोललोच नव्हतो, काय शेरा भा. मी बोललोच नव्हतो, बोललोच नव्हतो, बोललोच नव्हतो. माझ्या व्यथा कुठेही, कुठेही मी बोललोच नव्हतो, कुठेही मी बोललोच नव्हतो. माझ्या व्यथा कुठेही, माझ्या व्यथा कुठेही, कुठेही कुठेही सांगून टाकल्या. पण सांगून टाकल्या, सांगून सांगून टाकल्या, टाकल्या सांगून टाकल्या, सांगून टाकल्या. पण माझ्याच माझ्याच आसवाने केली शिकार माझी,
माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी. वा एक शेर अजून. घर विस्कटून माझे, घर विस्कटून माझे, घर बांधले तुझे तू, विस्कटून माझे बांधले तुझे तू. बांधले तुझे तू, बांधले तुझे तू, बांधले तुझे तू. घर घर विस्कटून माझे, घर बांधले तुझे तू. बस एवढीच आहे, बस एवढीच आहे, एवढीच आहे, बस एवढीच आहे. माझी तुझी, माझी तुझी कहाणी केली शिकार माझी. माझ्या माझ्याच माझ्या माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी. माझ्याच सद्गुणाने काटे कुठेच नव्हते केला दगा फुलानी, केला दगा फुलानी, केला दगा फुलानी. भाषा गौरव दिन आहे म्हणून हा आठवला प्रयोग मला. एक अनोखा प्रयोग. दोन भाषा वेगळ्या असतात, संवाद जरी होत असला. मी तर असं म्हणतो, माझ्या स्वतःबद्दल मी असं म्हणतो की लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है. मी मराठी गातो, उर्दू पण गातो, हिंदी पण गातो. लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गज़ल मराठी में कहता हूँ और उर्दू खुश हो जाती है. असा हा भाषांचा संवाद, अशा भाषांचा संयोग आणि या भाषांचं मनोमिलन. आणि हे सिद्ध करतं की भाषा केवळ आणि केवळ संवादासाठी जन्माला आल्या आहेत. भाषांवर विसंवाद, झगडे, तंटे होऊच शकणार नाहीत, होऊच शकत नाहीत. आपण करतो ती गोष्ट वेगळी, पण होऊ शकत नाही. असा प्रयोग, असा ऐतिहासिक प्रयोग 1200 वर्षापूर्वी एका कलंदर शायराने केला होता. त्याचं नाव अमीर खुसरो. त्याची भाषा, त्याची मादरी जबान, मातृभाषा त्याची फारसी, पण तो राहिला हिंदी, खडी हिंदी बोलीत. आणि म्हणून त्यांनी दोन भाषांना एका हारामध्ये ओवलं. ते कसं? जेहाले मिस्किन मकुन तगाफुल, पहिली ओळ फारसीत आणि दुसरी ओळ खडी हिंदीमध्ये. जेहाले मिस्किन मकुन तगाफुल, दराय नैना बनाय बतिया. आणि अर्थाला कुठेही अडचण आली नाही. तोच प्रयोग इतक्या वर्षानंतर आपल्या मराठीत झाला आणि तो केला आहे इलाही जमादार साहेबांनी. काय प्रयोग केला, ऐतिहासिक प्रयोग केला. आता आणि भाषा समृद्धीचं एक दालन त्यांनी उघडं करून दिलं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दीपक अंगेवारांनी काही शेर लिहिले. असा अनोखा प्रयोग, सुंदर प्रयोग आणि मनभावन प्रयोग. मी माझी कन्या डॉक्टर भाग्यश्री याला सांगतो की हा प्रयोग तिने पेश करावा आणि आपल्या रसिकांसमोर तिने एक उदाहरण हे दाखवून द्यावं. इर्शाद भाग्यश्री. त्याआधी दीपक आंगेवारांच्या एक 4 ओळी म्हणते. है अंधेरी रात फिर भी, है अंधेरी रात फिर भी, रोशनी की बात कर. है अंधेरी रात फिर भी,
रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वाट कर। रास्ते में लोग कांटे गर बिछाते हैं यहाँ, रास्ते में लोग कांटे गर बिछाते हैं यहाँ। फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात कर। दिल में 100 सूरज है रोशन, दिल में काबा, दिल में काशी, अंतरातच विश्व दडले, तीर्थयात्रा आत कर। ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे। ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे। ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे। ये उन्हीं स्वप्नात माझ्या, ये उन्हीं स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे। ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे। हाँ, वाह, खूप सुंदर शेर है। ए खुदा खुदा, ए खुदा, इंसान को इंसानियत पहले सिखा। ए खुदा, ए खुदा, खुदा खुदा इंसान को इंसान